अशा गटप्रवर्तकांना सुटीच्या अशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे। अशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा। मी सचिन आंधळे आशा व गटप्रवर्तक महासंघ बीड जिल्हाध्यक्ष आहे आणि आज या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रचंड असं इथं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। यातील महत्त्वाची मागणी म्हणजे गटप्रवर्तक 10,000 रुपये मानधनवाढीचा GR तात्काळ काढावा आणि गटप्रवर्तक आणि आशा यांना दिवाळी बोनस देण्यात यावा। तसेच आशांना जी 5,000 रुपयाची मानधनवाढ देण्यात आलेली आहे त्यामध्ये शासनाने 18 हेडमध्ये ही मानधनवाढ देण्याचं जाहीर केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जे हेड आहेत हे जे 18 हेड वर्षातून कधीतरी येतील, त्यामुळं त्यांना 5,000 रुपये मानधनवाढ मिळू शकत नाही, त्यांना 2,000 सुद्धा रुपये मानधनवाढ मिळू शकत नाही। त्यामुळं शासनाने त्या हेड घेऊ नयेत आणि 5,000 रुपये जी मानधनवाढ दिली ती सरसकट मानधनवाढ द्यावी ही मागणी आहे। या संदर्भामध्ये आरोग्यमंत्र्याशी कृती समितीच्या सदस्यांनी चर्चा केलेली आहे, परंतु आरोग्यमंत्री हे अर्थमंत्र्यावर ढकलत, कारण ते फक्त आश्वासन देऊन निघून गेले आरोग्यमंत्री, आणि अजितदादा पवार अर्थमंत्री हे सांगतात की गटप्रवर्तकांना जी मानधनवाढ द्यायची त्याला आमच्याकडे निधी नाही, म्हणजे टिंगल करण्याचं काम हे अजितदादा पवार यांनी केलेलं आहे। यांनी सांगायचं की आमच्याकडे निधी नाही, तुमच्याकडे निधी, लाडकी बहीण योजनेसाठी निधी आहे, सगळ्यासाठी निधी आहे, मग ह्या ज्या आरोग्य विभागामध्ये जे काम करतात आशा आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी तुमच्याकडे का निधी नाही? जर यांना भरीव मानधनवाढ दिली तर उत्साहाने हे काम करतील आणि आरोग्य विभागाचं जे बालमृत्यू प्रमाण आहे ते कमी करण्याचं काम कोण करतं आहे? ते आशा आणि गटप्रवर्तकच करतात। त्यामुळे यांना कृती समितीच्या वतीने नम्र अशी विनंती करतो की लवकरात लवकर गटप्रवर्तकांचा 10,000 रुपये मानधनवाढीचा GR काढा। या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत संप जाहीर करील, कृती समिती जाहीर करील।